नमस्कार. एक गोष्ट सांगते आहे. रशियातली सम्राज्ञी दुसरी कॅथरीन हिची ही गोष्ट आहे. एकदा तिला काहीतरी काम करून पाहिजे होतं. त्याच्यासाठी नोकराला बोलवायला म्हणून तिने तिची घंटा वाजवली. तरीसुद्धा कोणीच आलं नाही. मग थोड्या वेळाने तिने पुन्हा घंटा वाजवली. तरीसुद्धा कोणीच येईना. तिचा नोकर काही आला नाही. मग शेवटी तिने ठरवलं की आपणच जाऊया बघायला की कोणीतरी काम करण्यासाठी येईल. ती निघाली तर शेजारीच एक दुसरी खोली होती. त्या खोलीमध्ये तिने डोकावलं. तिथे सगळे नोकर एकत्र बसले होते आणि पत्ते खेळत होते. तिने बघितलं. तिने ज्या नोकराला बोलवलं होतं तो नोकरही त्यामध्ये सामील होता. तो आपले पत्ते बघण्यात इतका गर्क होता, इतका गुंग झाला होता की त्याला समजलंही नाही की आपल्या मागे राणी येऊन उभी राहिली. कुठला पत्ता टाकायचा या विचारात तो पूर्णपणे भान विसरून गेला होता. हळूच राणीने काय केलं की त्याचे पत्ते पाठीमागून पाहिले आणि एक पत्ता काढून त्याला सांगितलं की हा पत्ता तू टाक आणि तू जिंकशील. आणि बघ, मी तुझं हे काम केलं ना, मग आता माझं काम करण्यासाठी सुद्धा तू चल. कशी वाटली शिकवण्याची ही राणीची पद्धत?